मी रिसेंटली चार्ली मुंगर यांना ऐकत होतो, जे की वॉरेन बफेटचे पार्टनर आहेत त्यांचे होते, म्हणजे बर्कशायर हाथवेमध्ये. तर एक माणूस येते त्यांच्याकडे, लॉयर असते, आणि ते म्हणते की मला लॉमध्ये वगैरे आता काही इंटरेस्ट नाही आणि मला पण तुमच्यासारखं बिलियनियर बनायचं, तर मी काय करायला पाहिजे. चार्ली मुंगर त्याला काय बोलत नाहीत, त्याला एक स्टोरी सांगतात. ती स्टोरी असते मोझार्टची. मोझार्ट एक खूप मोठा म्युझिक कंपोजर होऊन गेला. तर मोझार्टकडे पण असा एक माणूस येतो, ज्याचं एज 24 वर्षाचा असते, आणि तो मोझार्टला म्हणतो की मला म्युझिक कंपोज करायला शिकायचंय आणि मला तुझ्याकडून शिकायचं. ते मोझार्ट म्हणतो की तू खूप यंग आहेस म्युझिक कंपोज करायला शिकण्यासाठी. तर तो म्हणतो की तू तर म्युझिक कंपोज करायला तुझ्या 10व्या वर्षी शिकलेला ना. तो म्हणला पण मी त्यावेळेस कुणाला असं विचारत नव्हते की मला म्युझिक कंपोज करायला शिकव वगैरे. मी तुझ्यासारखं असं फिरत नव्हतं दुसऱ्या लोकांना विचारत. तर चार्ली मुंगर त्याला म्हणतात की दोज हू आर गोइंग टू बिलियनियर नेवर आस्क पीपल व्हॉट दे शुड डू, अँड दोज हू आस्क आर नेवर गोइंग टू बी बिलियनियर्स. सो दिस इज